हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 कप जाड रवा घेतला आहे. जो जाडसर रवा असतो बघा तो इथे वापरायचा आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकायचं आणि अर्धा कप इथे आपल्याला दही वापरायचं आहे. मी इथे मेजरिंग कपचा उपयोग केला आहे. तुम्ही हवं तर घरातली कुठलेही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊ शकतात. आता दही टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. सगळ्यात आधी तर मी इथे फक्त अर्धा कप पाणी टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. ह्यात अजिबात गुठळ्या असायला नको. आता हे पहा, इथे हे मिश्रण तयार झालं आहे. याला 10 मिनटासाठी झाकून ठेवू म्हणजे रवा चांगला फुलून येईल. बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतल्या आहेत 2 छोट्या आकाराच्या हिरव्या मिरच्या. आपल्या आवडीप्रमाणे मिरचींचं प्रमाण इथे घेऊ शकतो. त्यानंतर थोडीशी म्हणजे अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपला रवा छान फुलून आला आहे. हे पहा, छान आता कोरडं हे मिश्रण झालेलं आहे. म्हणजे रवा अगदी व्यवस्थित मुरला आहे. आता ह्या रव्यामध्ये आपण अजून काही पदार्थ ॲड करू. सगळ्यात आधी तर याच्यात 1 टीस्पून साखर टाकली. आपली साधी साखर वापरली, पिठी साखरेची गरज नाही. 1 टीस्पून किंवा चवीप्रमाणे मीठ, अगदी चिमूटभर हिंग आणि आपण जे आता हिरवे मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण एकजीव झालं की याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि याची कन्सिस्टन्सी मेंटेन होईल असं व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर एका ताटाला मी इथे तेल लावून घेते. व्यवस्थित ह्या ताटाला तेल लावून घेतलं. त्यानंतर आपलं जे मिश्रण होतं रव्याचं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो. आपल्याकडे जर इनो अवेलेबल नसेल तर खाण्याचा सोडासुद्धा आपण इथे वापरू शकतो. मी इथे इनोचं जे 10 रुपयाचं पॅकेट असतं त्याचा वापर केलेला आहे आणि जे साधं इनो असतं तेच वापरायचं आहे. कुठलेही फ्लेवर असलेलं इनो इथे वापरायचं नाही आहे. किंवा मग सरळ आपण ह्याच्यात पाव चमचा खाण्याचा जो सोडा असतो तो टाकू शकतो. इनो टाकल्यानंतर पटकन हे सगळं एकजीव करायचं. मिश्रण चांगलं हलकं फुलकं झालं लगेच आपण तेल लावून घेतलेल्या ताटात हे मिश्रण काढायचं आणि हे ताट जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्या कढईवरती ठेवायचं. वरून एखादं दुसरं ताट झाकायचं आणि 10 ते 12 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हे जे ढोकळे आहेत ते छान वाफवून घ्यायचे. आता साधारण 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून पाहू ढोकळा शिजलाय की नाही ते चेक करायचं आणि हे चेक करण्यासाठी मी अशा प्रकारे सुरी त्या ढोकळ्यामध्ये टाकून पाहते. सुरी कोरडी बाहेर आली तर समजायचं आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. तर इथे हा ढोकळा छान शिजला आहे. गॅस बंद करू आणि ढोकळ्याचं जे ताट आहे ते बाजूला काढून घेऊ. हे पहा, एक 2-3 मिनटानंतर हा ढोकळा थोडासा रूम टेम्परेचरला येईल आणि त्यानंतर हा कट करून घ्यायचा. अगदी गरम असताना जर आपण हे ढोकळ्याचे काप केले तर हे थोडेसे ओबडधोबड होऊ शकतात. म्हणजे सुरीला थोडासा ढोकळा चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा हा रूम टेम्परेचरला येऊ द्यायचा आणि त्यानंतर ढोकळा कट करून घ्यायचा. आपल्याला हव्या त्या आकारात हे आपण ढोकळ्याचे पीसेस तयार करू शकतो, छोटे किंवा मोठ्या प्रमाणात. ढोकळा तयार आहे पण ह्याच्यावरती आपण तडका बनवायचा राहिला आहे. तर हा तडका बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा पांढरी उडीद डाळ, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकायचं. 5-6 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर पाव चमचा यामध्ये तेल टाकायचे आणि हे सगळं चांगलं तडतडून घ्यायचं. आता गॅस बंद केला. आपली फोडणी तयार आहे ती ढोकळ्यावरती टाकू. चला, ढोकळ्यावरती ही सगळी फोडणी टाकून घेतली. वरून छान सजावटीसाठी कोथिंबीर टाकली. आता हा ढोकळा काढून घेऊ. अगदी झटपट 15 ते 20 मिनटात हा जो ढोकळ्याचा नाश्ता आहे हा तयार होतो. आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील तेव्हासुद्धा अगदी झटपट आपण हा ढोकळा बनवू शकतो. फक्त आपल्याला घरात जाड रवा आणि दही असायला पाहिजे. बाकी सोडा किंवा इनो तर आपल्याकडे मोस्ट ऑफ टाईम असतंच. इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे. त्याला आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती एक बटर पेपर ठेवायचा. बटर पेपरला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. बटर पेपर नाही वापरला तरी चालेल. आता इथे एका भांड्यात अर्धा कप ताक घेतलं आहे किंवा पाव कप दही, पाव कप पाणी वापरलं तरी चालेल. त्यात मी पाव कप
तूप टाकून घेतलं आहे. साजूक तूप आहे, हे रूम टेम्परेचरवर वितळून घेतलेलं तूप आहे. यातच आपल्याला अर्धा कप पिठी साखर टाकायची आहे. म्हणजेच अर्धा कप ताक, पाव कप तूप आणि अर्धा कप पिठी साखर, चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमधून सुद्धा करून घेऊ शकतात. आता हे 2 मिनटं चांगलं फेटून घेतलं, हे छान एकजीव झालं. आता याच्यात 1 कप रवा टाकून घेतला, त्यासोबतच पाव कप मैदा टाकायचा आहे आणि पाव कप आपल्याला इथे लागणार आहे कोका पावडर. 1 कप रवा, पाव कप मैदा आणि पाव कप कोका पावडर, म्हणजे एकूण 1.5 कप हे पिठाचं प्रमाण होईल. आता हे चांगलं एकजीव केलं, छान फेटून घ्यायचं. हा रवा ह्याच्यात चांगला एकजीव झाला पाहिजे. हे पहा, हे मी अगदी छान फेटून घेतलं आहे. आता याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे दुधाचा वापर करायचा आहे. थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करत जायचं. रवा असल्यामुळे हा रवा थोड्या वेळाने फुलेल आणि हे जे मिश्रण आहे हे अजून घट्ट होईल. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे. तर इथे मी एकूण अर्धा कप दूध टाकून घेतलं. हे पहा, तुम्ही याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकताय. एवढं घट्ट आपल्याला हे जे मिश्रण आहे हे लागणार आहे. आता हे झाकून ठेवायचं 20 मिनिटासाठी. 20 मिनिटानंतर हे मी उघडून पाहिलं. हे पहा, मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे, रवा छान फुलून आला आहे. आता याच्यात आपल्याला पुन्हा थोडं दूध टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कपाला थोडं कमी दूध टाकलं होतं आणि आता अजून थोडं दूध शिल्लक होतं, ते मी ह्या स्टेजला इथे टाकून घेतलं आहे. तुम्ही सुरुवातीलाच अर्धा कप दूध टाकलं तरी चालेल. आता हे पहा, दूध टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे असं रनिंग कन्सिस्टन्सीचं पाहिजे. त्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर. आपण इथे बेकिंग सोडा, इनो असं काहीच वापरणार नाही. फक्त 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकली, म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर इथे टाकायची. बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं. आता अगदी पटापट आपल्याला ही प्रोसेस करायची. छान हे एकजीव करून घेतलं, चांगलं फेटून घेतलं आणि लगेचच आपण जो ग्रीस करून ठेवलेला डब्बा होता त्यात हे मिश्रण ओतायचं. असं 2-3 वेळा टॅप करायचं, म्हणजे यातले काही एअर बबल असतील ते निघून जातील. आता याच्यावर सजावटीसाठी तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट टाकू शकतात. मी इथे बदामाचे काप टाकून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चेरी किंवा मग इतर कुठलेही ड्रायफ्रूट वापरले तरी चालेल आणि काही नाही टाकलं तरी चालेल. केक बेक करण्यासाठी मी कुकर आधीच प्रीहीट करून ठेवला होता, म्हणजे 10 मिनिटं आधीच हा कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला होता. तर आता कुकरमध्ये एक जाळी ठेवली आणि त्यावरती हा डबा ठेवायचा. वरून कुकरचं झाकण बंद करायचं, पण जी शिट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची. आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर बरोबर 45 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती हा केक शिजवून घ्यायचा आहे, बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनिटानंतर एकदा चेक करायचं. जर केक कच्चा वाटत असेल तर अजून झाकण बंद करून 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचा, पण लो फ्लेमवरती शिजवायचा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा केक बरोबर 45 मिनिटं शिजवून घेतला. त्यानंतर हा डबा थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे. तर केक काढण्यासाठी अशा पद्धतीने केकच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने मी सोडून घेतल्या. त्यानंतर त्यावरती एखादं ताट किंवा डिश उलटी ठेवायची आणि मग हा डबा आपल्याला ह्या डिशवर पलटून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्यामुळे केक अगदी सहज निघतो. आणि हे पहा, मी इथे हा बटर पेपर आता काढून घेतला आहे आणि अगदी जाळीदार टम्म फुगलेला असा हा आपला रवा केक इथे तयार झाला. हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात 2 कप रवा घेतला आहे. इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या. आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे, पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर 1 कप वापरलं तरी चालेल. आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं. दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे मी हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर मी इथे सुरुवातीला 1 कप पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. रवा बरंचसं पाणी शोषून घेतो, त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं. तर मी सुरुवातीला 1 कप पाणी टाकलं होतं, आता अर्धा कप पाणी टाकून घेतलंय आणि हे पहा, इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालंय. आता
हे आपल्याला 10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल. आता हे पहा, इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे. रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकतात हे मिश्रण किती घट्ट झालं आहे. आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे, थोडंसं पातळ हवं आहे. पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ. सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला. छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. आता इथे तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं. तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो. तर मी सुरुवातीला ह्याच्यात 1.5 कप पाणी टाकलं होतं. त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलंय. आणि हे बघा, असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे. आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला. सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं. हे बघा, इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं. आता इथे गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले. त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा 2 चमचा भरेल असं ह्या आप्पे पात्रामध्ये टाकायचं. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, आप्पे छान फुलून येतील त्यासाठी. वरून एक झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे. तर हे पहा, साधारण 3-4 मिनिटानंतर झाकण उघडून बघितलं. एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत. आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले. त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत. इथे एका ताटामध्ये 1 वाटी रवा घेतलाय. त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय. अगदी किंचितसा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. आता अगदी पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे. पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय. हे सगळं छान एकजीव करून घेतलंय. त्यानंतर याच्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल सुद्धा याच्यात एकजीव करून घ्यायचंय. हे बघा, हे सगळं छान मिक्स झालं की मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण आपल्याला याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. रवा पाणी शोषतो, त्यामुळे तुम्ही हे मळत असताना तुम्हाला हे सारखं पाणी वापरावं लागेल. आता कणिक मळून झालेली आहे. ही 10 मिनिटं आपण झाकून ठेवली होती. 10 मिनिटानंतर ही कणिक पुन्हा अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे. आता याचे गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर खूप बारीक किंवा खूप जाड अशी न लाटता एक मध्यम आकाराची अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची. त्यानंतर अशा पद्धतीने ह्या पोळीचे जे आजूबाजूचे काठ असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आणि थोडीशी मोठ्या आकारात आपल्याला ही पोळी लांबुळकी अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे, म्हणजे ते समोश्यांसारखे दिसतील. तर हे पहा, मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. अशा पद्धतीने हे सगळे मी त्रिकोणी काप इथे तयार करून घेतले. आता हे आपण तळून घेणार आहोत. तर सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यात हे समोसे टाकायचे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम करायची. तर मध्यम गॅसवरती आपल्याला आलटून पालटून हे समोसे छान तळून घ्यायचे. समोसे छान तळून झालेले आहेत. हे मी आता बाजूला काढून घेते. एका भांड्यात हे समोसे घ्यायचे आणि गरम असतानाच त्याच्यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा हे समोसे खूप छान कुरकुरीत लागतात आणि टेस्टी लागतात. आता वरून एखादं ताट झाकून मी हे समोसे छान एकजीव करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत की ते कुरकुरीत हे समोसे तयार झाले. एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय. त्यात 2 चमचे फ्रेश दही टाकून घेतलंय आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. आता पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, हे दही फ्रेशच घ्यायचंय, आंबट दही घेऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली आणि 10 ते 15 मिनिटं हे मी असंच झाकून ठेवलं होतं.
10-15 मिनिटानंतर रवा फुलून आला आहे. आता तव्यावरती मी थोडं तेल टाकून घेतलं आहे. तेल अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर बनवलं होतं त्याचा अशा पद्धतीने जाड डोसा किंवा ज्याला आपण उत्तप्पा म्हणू शकतो अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचा आहे. वरून एक झाकण ठेवायचं आणि साधारण 5 मिनिटं मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे किंवा उत्तप्पा आहे हा शिजू द्यायचा. आता हा डोसा इथे एका बाजूने शिजलेला आहे. याला आता आपण पलटून घेऊ. डोसा पलटून झालं की त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेले किंवा मग आपल्याला हवे त्या आकाराचे टोमॅटोचे काप आणि वरून आपल्याला याच्यावरती छान चीज किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला हेल्दी आणि रव्याचा पिझ्झा इथे तयार होईल. एक 5 मिनिटं झाकण ठेवून फक्त हे मी आता शिजवून घेतलं आहे.